नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकरी बांधवांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट, कारण की अनेक दिवसांपासून जो अनुदान रखडलेला होता, ज्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नव्हते, शेतकरी बांधवांचे अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता लवकरच जमा होणार आहे। आता हे कोणते अनुदान आहे त्याबद्दल सुद्धा माहिती आपण शेतकऱ्यांना असणं गरजेचे आहे। ज्या लाभार्थ्यांनी अतिवृष्टी नुकसान भरपाईचे विषयी केवायसी केलेले असतील, आता काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे आणि काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नव्हते। केवायसी करून जवळपास 2 ते 3 महिने झालेले होते। अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये मार्च 31 पर्यंत हे पैसे जमा केले जाणार आहेत, अशी माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि जे लाभार्थी ई-केवायसी पासून वंचित होते, अशा लाभार्थ्यांना सुद्धा आवाहन करण्यात आलेले आहे। भरपूर असे लाभार्थी अद्यापही ई-केवायसी केलेले नाहीत। त्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर तुम्ही ई-केवायसी जर बाकी असेल तर करून घ्या, नसेल तर काही गरज नाही। ज्या लाभार्थ्यांना केवायसी केलेले नाही आणि ज्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत, त्या केवायसी करताना जो फॉर्म मिळाला होता की जो रक्कम दाखवली गेली होती, ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल आणि त्यानंतर ज्या काही विविध शासकीय योजना होत्या, यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजना असेल, ठिबक सिंचनासाठी योजना असेल, तर त्या विविध काही आता तुम्ही शेतीसाठी फॉर्म भरलेला, ज्यांचे अनुदान रखडलेले होते, ते अनुदान तुमच्या खात्यामध्ये आता लवकरात लवकर जमा होणार आहे। ही अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, कारण भरपूर असे शेतकरी ई-केवायसी पासून अतिवृष्टी नुकसान भरपाईपासून वंचित होते। अशा लाभार्थ्यांना बँक खात्यामध्ये सुद्धा ही रक्कम जमा केली जाणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना विविध योजना होत्या, म्हणजे ज्या योजनेमध्ये तुम्ही अर्ज केलेला होता, जसं की तुमचा अर्ज मंजूर झालेला होता, परंतु तुमच्या खात्यामध्ये त्या योजनेचे पैसे आलेले नव्हते, असे सुद्धा पैसे तुम्हाला 31 मार्च पूर्वी मिळणार आहेत। शेतकरी बांधवांना ही अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे। ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळालेले नाही किंवा ज्यांचे रखडलेले अनुदान, हे त्यांच्यासाठी ही बातमी दिलासा देणारी आहे। त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी। ही माहिती तुमच्या मित्र परिवार शेतकऱ्यांना नक्की शेअर करा, जेणेकरून तुम्हाला अशीच अपडेट पुढे देखील मिळत राहणार। धन्यवाद।